जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथे डेंग्यूचे 8 रुग्ण आढळलेले आहे। त्यावेळेस आरोग्य विभागाने उपाययोजना केल्या नसल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे। रुग्णांचे रिपोर्ट डेंग्यू पॉझिटिव्ह असतानाही आरोग्य विभाग हा रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह नसलेला सांगत आहे, असे रुग्णांच्या नातेवाईकांनी मुलाखतीत म्हटले आहे। चौधरी, मुक्काम पोस्ट तपोवन गोंधन, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। माझे 2 मुलं इथं दवाखान्यामध्ये त्याला ते डेंग्यूची साथ झालेली आहे। डेंग्यूची साथ लागलेली त्यांना, तरी आरोग्य विभाग त्यांच्याकडे एवढे दुर्लक्ष करताय। त्यांना फोन केला, ते म्हणते आपले डेंग्यूची तापच नाहीये, इथले रिपोर्ट नेमका इथं आम्ही रोज रिपोर्ट काढवले पॉझिटिव्ह दाखवून आले। तुम्ही आरोग्य विभागाला कळवलं नव्हतं का गावामध्ये समजा तापीचे प्रमाण वगैरे वाढवलं तेव्हा? कळवलं होतं, त्यांनी 1-2 फवारणी घेतली, नंतर हे झाले डबल त्यांनी दवाखाने केले, रक्त लघवी तपासणी होती गावात काही तपासण्या केल्या होत्या तुमच्या मुलाच्या? नाही, आमच्या मुलाच्या नव्हत्या केल्या, बिलकुल काही तपासण्या केल्या नाही का? नाही। रोज काही रुग्ण वाढते का कमी झाले? 2-4 रोज वेगवेगळ्या दवाखान्यात जात आहेत। रोजचे रुग्ण वाढते का? आता हॉस्पिटलमध्ये सध्या किती रुग्ण आहेत डेंग्यूचे आपले? इथं तपोवन 7-8 पेशंट आहेत। 8 पेशंट आहेत का? डबल आता शेतावीमध्ये 2 आलेले, एक आरुष मध्ये 2 मुलं आहे। अच्छा, आरोग्य विभागाने काहीच उपाययोजना केल्या मग याचा अर्थ? आमच्यापर्यंत तर काही आला नाही। आम्ही समजा 5-6 दिवसाहून निश्चित आहे, तर इथं तुम्हाला भेटी वगैरे व्हिजिट पण नाही दिली? फोन सुद्धा केला त्यांनी, ब्लड नेले मुलाचे, आम्ही आमच्या पाहतो म्हणे सरकारी याच्यातून जर कधी रिपोर्ट आला तर डेंग्यू घोषित करू। आता इथं कोणते म्हणजे इथले हॉस्पिटल अमृत बाल रुग्णालयाचे हॉस्पिटल, हे डॉक्टरने सांगितले का डेंग्यू म्हणून? हो, पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे ना आमचा। रिपोर्ट आहेत का तुमच्याकडे? हो। माझा भाचा भाची पुतणी इथे ऍडमिट आहे। तसं गावातील कशामुळे ऍडमिट आहे त्यांना? डेंग्यू झालेला आहे, त्यांना डेंग्यू झालेला आहे। ताप वगैरे येत होते का? ताप येते, सारखी ताप येते। तर डॉक्टरने त्यांचे रक्ताचे नमुने चेक केले असतील? हो, रक्ताचे नमुने चेक केले, त्याच्यामध्ये डेंग्यू पॉझिटिव्ह आहे। अच्छा, हा, बट गावातील आरोग्य विभाग याच्याकडे सरळ दुर्लक्षपणा करते। पहिले गावातील त्यांनी फवारणी केली एक वेळेस, तसेच गावातील नाल्या घाण कचरा सर्व तसाच पडलेला आहे गावामध्ये। तर त्याच्यात पण समजा सरपंच गावातील काही स्थानिक नेते त्यांनी पण त्याच्याकडे थोडं लक्ष घालून गावाची सुख सुविधा चांगली ठेवण्याचे हे करावं। तुमचं म्हणणं आहे की आरोग्य विभागात तुमची दखलच घेतली? नाही, आरोग्य विभागाला सरळ निष्काळजीपणा केलेला आहे, त्यांचं लक्ष नाहीचे या गोष्टीकडे नाहीचे। काहीतरी येतात, थोडं ताप असले तर पॅरासिटामॉल येते, 2-3 टॅबलेट देऊन रुग्णांना। त्यांनी गावात जे पेशंट यांना ताप वगैरे येत होती यांचे रक्ताचे नमुने गावामध्ये घेतले नाही का? नाही, रक्ताचे नमुने घेतलेच नाही। तसं तुम्ही त्यांना कळवलं नव्हतं की? कळवलं आमचं त्या बाबतीत, आम्ही त्यांना कळवलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या, आरोग्य विभागाला कळवलं होतं, मग त्याचं उत्तर काय आलेलं? त्याच्यावर त्यांचं हेच आलं की हा डेंग्यू नाहीये म्हणून, सरळ हा डेंग्यू नाहीये। पण मग आम्ही आता इथं 3 दिवसापासून, आता तुम्ही अमृत बाल रुग्णालयामध्ये आले तिथं, तर इथल्या डॉक्टरने रिपोर्ट त्यांची टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेले? डेंग्यू पॉझिटिव्ह आहे। त्यांच्या प्लेटलेट्स दिवसांदिवस कमी होते। आता ही मानवी जाधव, हिच्या काल 1,40,000 प्लेटलेट्स होत्या, एका रात्रीत 70,000 प्लेटलेट्स कमी झाल्या। अच्छा, मग हे कशा कारणाने होते? सरळ डेंग्यू पॉझिटिव्ह आहे म्हणूनच ना। हो, त्यामुळे। आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी कोणी इथं भेट द्यायला आले होते? नाही, आरोग्य विभागाचे कर्मचारी कोणी भेट द्यायला आलेच नाही। फक्त काल कोणीतरी एक त्याचा कर्मचारी होता सिनियर, तो इथे त्यांनी ब्लड टेस्ट घेऊन गेले आणि आता बघतो म्हणजे काहीतरी कळवतो। कारण की त्यांनी पहिले जर गावात जे रिपोर्ट घेतले, त्यांनी मग तिथे सरळ त्यांना आले ते गावात, सरळ त्यांनी सांगितलं की हा डेंग्यू नाही म्हणून। तर त्यांची शहानिशा करण्यासाठी त्यांचे कोणीतरी मोठे अधिकारी असेल, ते आले, त्यांनी परत इथून ब्लड घेऊन गेले। याचा अर्थ की आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे डेंग्यू वाढलेला असं तुमचं म्हणणं आहे? निष्काळजीपणामुळे सरळ ह्या गोष्टी घडत आहे। डेंग्यूने डोकं वर काढाय उन्हाळ्यामध्ये? हो, तर माझ्यासारखं सही की पण गोरगरिबाचे काही बीबी गरीबाचे आहे, तो विषय नाहीये, पण काही अशी बी हे आहे गावातील। आता तुम्हाला म्हणजे हे डेंग्यू वाढल्यामुळे तुमचे पेशंट ऍडमिट आहेत, तुम्ही म्हणजे गरीब घरांना असल्यामुळे तुम्हाला याचा आर्थिक भोर्दन बसत आहे? हो, बसत आहे ना, सरळ बसत आहे। आता गरीब बसत आहेच, पण आता त्यांच्यावर एवढा हे होते की त्यांचे स्वतःचा त्रास, त्यांना स्वतःचा त्रास, त्यांच्यामुळे आम्हालाही त्रास।